या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। दादांचा जसा उमदा स्वभाव होता, त्यांचं जे हास्य होतं, कधी त्यांची कठोरता होती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात। एकूणच हे प्रदर्शन पाहिल्यानंतर निश्चितपणे दादांचं व्यक्तिमत्व तर आपल्याला पाहायला मिळतंच, पण त्यासोबत अनेक आठवणी देखील ताज्या होतात। त्यामुळे मी खरोखर या ठिकाणी अभिनंदन करेन ज्यांनी ही सगळी चित्र एकत्रित करून आणि इतकं सुंदर प्रदर्शन या ठिकाणी तयार केलं। आणि दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हे प्रदर्शन आवर्जून बघावं अशा प्रकारचं माझं आव्हान आहे। प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी। आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू। बघा, असं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे। केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्ण आंदोलन करत असेल, तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे। जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता बिना परवानगी आंदोलनं करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही। त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल। बघा, एक गोष्ट तर निश्चित आहे की कुठलंही आंदोलन आपण बघितलं, ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलीही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात। आता दिल्लीमध्येही जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत। अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत। ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली। पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या। का एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं हे कधीच आवडत नाही। पण काल आपण बघितलं असेल ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या। पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे। मला असं वाटतं की याच्या खोलात जर आपण गेलं तर मी काही सगळ्या आंदोलकांवर त्या ठिकाणी कुठलाही आरोप करू इच्छित नाही। काही लोक चांगल्या भावनेने देखील करत असतील, पण हे निश्चित आहे की त्याच्यात असे लोकही घुसलेले आहेत की ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे, ज्यांना या नीटशी काही घेणं देणं नाही आहे, ज्यांना केवळ अराजकता तयार करायची। सदाभाऊ काय बोलले हे मला माहिती नाही। माझं मत असं आहे की मी पुन्हा सांगतो, आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही।
पण हेही तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही. ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे, एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत. हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. आणि काही राजकीय पक्ष ज्यांना त्या त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे, असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतायत. असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे. काही लोक चांगल्या भावनेनं आंदोलन करतात, तर या आंदोलनाच्या दरम्यान काही घुसखोर हे स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. कुठल्याही सरकारला नागरिकांवरती लाठीमार करणं आवडत नाही. पोलिसांनी जर काल कंट्रोल हातामध्ये घेतला नसता तर अनावश्यक गोष्टी या कालच्या आंदोलनामध्ये दिसल्या असत्या, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.